सर्वात अगोदर स्वावलंबन हे नाव गुगलवर किंवा क्रोमवरती सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर UDID नावाची वेबसाईट तुम्हाला दिसेल, त्यावर एकदा क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर वेबसाईट काहीशी अशी ओपन होईल. ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ यूजर लॉग इन किंवा PWD लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी UDID नंबर इथं टाकतो. UDID नंबर किंवा एनरोलमेंट नंबर टाकल्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. इथे जन्मतारीख फिल केल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा पण टाकायचा आहे. मी कॅप्चा टाकून घेतो आणि लॉग इन करून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय असं दिसून येईल. दिसून आल्याच्या नंतर तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन किंवा डाउनलोड रिसिप्ट किंवा डाउनलोड युअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा डाउनलोड युअर UDID कार्ड असं काहीसे ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला जे डाउनलोड करायचं आहे ते इथून डाउनलोड करू शकता. तर मी डाउनलोड रिसिप्ट करून दाखवतो. त्यानंतर डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली रिसिप्ट डाउनलोड होईल. त्याच्यानंतर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट पण डाउनलोड करायचं असेल तर मी ते पण करून दाखवतो. फक्त त्यावरती क्लिक करायचं आहे व आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. तर मी डाउनलोड केलेलं आहे म्हणून मी काय डाउनलोड करणार नाही. त्याच्याच नंतर UDID कार्ड आपलं डाउनलोड करून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे UDID कार्ड पण मी डाउनलोड केलेलं आहे म्हणून मला डाउनलोड करायची काय आवश्यकता नाही. अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व जर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट स्लिप पाहिजे असेल तर कमेंट करा. मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन. जर हरवली असेल तर